म्हणजे जगाच्या इतिहासातील एक महान अजिंक्य योद्धा। दुर्दैवानं 9 वर्षांच्या वादळी पराक्रमानंतर 1 फेब्रुवारी 1689 औरंगजेबाचा सरदार मुकर खानाने शंभूराजांना संगमेश्वरात कैद केले आणि शेवटी 40 दिवस आनंदी अत्याचार करून औरंगजेबानं शंभूराजांना ठार मारले। जिथे शंभूराजांनी अखेरचा श्वास घेतला त्या शंभूराजे बलिदान भूमीचा संपूर्ण इतिहास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। पुणे शहरापासून साधारणतः 35 किलोमीटर अंतरावरती असलेलं इंद्रायणी, भीमा आणि भामा या 3 नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेलं तुळापूर हे गाव, इथेच शंभूराजांना ठार मारले होते। शंभूराजांना संगमेश्वरात कैद केल्यानंतर प्रथमतः त्यांना अहमदनगर जिल्ह्यातील बहादूरगडावर नेण्यात आलं आणि त्यानंतर शंभूराजांना त्रिवेणी संगमावर वसलेल्या याच तुळापूर येथे कवी कलश आणि शंभूराजांना कैद करून आणले होते। छत्रपती संभाजी महाराजांच्या एकूण 2 समाधी आहेत, त्यापैकी तुळापुरात असलेली ही पहिली समाधी। इथेच शंभूराजांना साखळदंडाने जखडवून ठेवले होते, इथेच शंभूराजांचे डोळे काढले होते, जीभ छाटली होती, संपूर्ण सर्वांगावर जखमा केल्या होत्या आणि शेवटी इथे शंभूराजांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले होते। समाधी स्थळावरती असलेला हा छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा शंभूराजे स्मारकाच्या समोरच्या जागेत असलेली ही छंदोबामात्य कवी कलश यांची समाधी। छत्रपती संभाजी महाराजांसोबत यातना सहन करत कवी कलशांना याच ठिकाणी ठार मारण्यात आलं होतं। कवी कलश यांच्या समाधीच्या मागच्या जागेत असलेलं हे प्राचीन संगमेश्वर मंदिर इसवी सन 1633 साली शहाजीराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची माहिती इतिहासात उपलब्ध आहे। तुळापुरात असलेली ही छत्रपती संभाजी महाराजांची समाधी। मार्च 1689 औरंगजेबाच्या आज्ञेवरून शंभूराजांचं मस्तक कलम केलं गेलं आणि शंभूराजांच्या शरीराचे तुकडे याच इंद्रायणी भूमीच्या काठावर फेकून देण्यात आले। शंभूराजांच्या शरीराचे तुकडे गोळा करण्याची हिम्मत त्यावेळी कोणाचीही होत नव्हती। त्यावेळी नदी काठावर गेलेल्या जनाबाई पर्टीन नावाच्या स्त्रीने पहिल्यांदा
नदी काठावर पडलेले शंभूराजांच्या शरीराचे हाडामासाचे तुकडे पाहिले. विश्वास पाटील यांनी संभाजी या कादंबरीत उल्लेख केल्याप्रमाणे जनाबाई पर्टिलीने गावातील स्त्रियांना एकत्र करून ऐन मध्यरात्री नदी काठाकडे धाव घेतली. या सर्व प्रकारामध्ये त्यांच्या सोबत गोविंद महार हा व्यक्ती आघाडीवर होता. वडू गावातील तत्कालीन ग्रामस्थांनी शंभूराजांच्या शरीराचे तुकडे गोळा केले, पण अग्नी द्यायचा कुणाच्या जागेत हा प्रश्न उभा राहिला. कारण औरंगजेबाला ही बातमी समजली तर आपला शिरच्छेद होईल या भीतीने गावकरी भेदरलेले होते. त्यावेळी गोविंद महार यांनी जीवावरती उदार होऊन शंभूराजांच्या गोळा केलेल्या शरीराला अग्नी देण्यासाठी स्वतःची जमीन दाखवली आणि तिथेच शंभूराजांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.